नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तिसऱ्या दिवसामध्ये. आज आपण बघणार आहे लूपिंग स्टेटमेंट. पायथनमध्ये कोणते कोणते लूप्स आहेत ते सर्व काही आज आपण बघणार आहेत. तर सगळ्यात पहिले जाणून घेऊयात लूप काय असतात. लूप म्हणजे समटाइम्स वी वॉन्ट टू रिपीट अ सेट ऑफ स्टेटमेंट इन आवर प्रोग्राम अँड इट टेल्स द कॉम्प्युटर विच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू रिपीट अँड हाऊ. म्हणजे जर आपल्याला कुठल्याही प्रोग्राममध्ये जर कुठला स्टेटमेंट जे सेट आहे ते आपल्याला जर रिपीट करायचं असेल त्याला लूप म्हणलं जातं. पायथनमध्ये दोन लूप आहेत, फॉर लूप आणि व्हाईल लूप. तर सगळ्यात पहिले जाणून घेऊयात व्हाईल लूप काय आहे. व्हाईल लूप, इन व्हाईल लूप द कंडिशन इज चेक फर्स्ट. इफ इट इव्हॅल्युएट्स ट्रू द बॉडी ऑफ लूप इज एक्झिक्युटेड, अदरवाईज नॉट. म्हणजे व्हाईल लूपमध्ये सगळ्यात पहिले कंडिशन चेक केली जाते आणि जर ती ट्रू असेल तर ते पूर्ण लूप एक्झिक्यूट केला जातो, अदरवाईज नॉट. मीन्स इफ द कंडिशन इज ट्रू देन चेक फॉर इट रिटर्न्स फॉल्स. म्हणजे जर कंडिशन ट्रू असेल तर ट्रू, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर ते एक्झिक्यूट होत नाही. त्या व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे व्हाईल टेक्स्ट एक्सप्रेशन, आणि ते लिहितात स्टेटमेंट्समध्ये, आणि ते बाकीचं आहे रेस्ट ऑफ द कोड जे काय आपण लिहितो ते. इथं बघू शकता तुम्ही i=0. इथं आपण फक्त पहिले इनिशियलाइज केलं आहे. त्यानंतर व्हाईल लूप आपण लावलेला आहे i=<10 हे आपण कंडिशन सेट केली आहे. आणि व्हाईल लूपमध्ये आपण प्रिंट आय केलो. त्यामध्ये आउटपुट आपल्याला 0 1 2 3 4 6 7 8 9 10 हे i<10 म्हणजे 0 to 10 हे पूर्ण राहील. आणि आपण अपडेट केलं आहे i=i+1 म्हणजे इन्क्रीमेंट केली आहे. आणि लूपच्या बाहेर आल्यानंतर आपण इथं प्रिंट आय केलेलं आहे. इथून तुम्ही बघू शकता 0 1 2 3 4 6 7 8 9 10 आणि हे 11 पण प्रिंट होणार, कारण i=i+1 आपण इन्क्रीमेंट केली आहे. नंतर इथं पण सेम बघू शकता a=7 while a is greater than equals to 1 हे आपण कंडिशन सेट केली आहे. आणि आपण प्रिंट ए नंबर केलेले आहे 7 6 5 4 3 2 1. a=a-1 इथे आपण डिक्रीमेंट केलेले आहे, प्रिंट ए केलेला आहे. त्यानंतर 7 6 इथं नंबर आपण डिक्रीमेंट केलेले आहे a-1 म्हणून हे आपल्या रिव्हर्समध्ये प्रिंट होईल 7 6 5 4 3 2 1 0 आणि हे नंबर आहे असं प्रिंट होणार. तिसरी कंडिशन कशी आहे बघा, i=0 while i is less than 10 म्हणजे लेस दॅन 10 आपण केलेला आहे, म्हणजे 9 पर्यंतच इथं प्रिंट होणार. प्रिंट नंबर प्लस हे स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग कोटेशनमध्ये स्पेस प्लस स्ट्रिंग ऑफ आय. आणि i=i+1 इथं आपण इन्क्रीमेंट केले आहे आणि प्रिंट डन केलेला आहे. म्हणजे आपल्या आउटपुट कसं आहे ना 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत जाणार, कारण इथं आपण लेस दॅन 10 केलेला आहे, 10 कन्सिडर नाही होणार. त्यानंतर इथं बघू शकता count=0 इनिशियलाइज केलेला आहे. व्हाईल count is less than equals to 5 आपण कंडिशन सेट केलेले आहे आणि त्यामध्ये प्रिंट केलेलं आहे द कंडिशन इज ट्रू आणि प्लस हे स्ट्रिंग आणि स्ट्रिंग काउंट केलेलं आहे. आणि count=count+1 आणि प्रिंट एंड ऑफ लूप काउंट केलेला आहे. कंडिशन इज ट्रू आणि हे जे आपलं 0 आहे लेस दॅन इक्वल्स टू 5 आहे, म्हणजे 0 1 2 3 4 5 आपलं हे आउटपुट असणार. आणि एंड ऑफ लूप हे टोटल किती लूप आहेत 1 2 3 4 5 6, एंड ऑफ लूप हे 6 टोटल असणार, टोटल काउंट 6 असणार. व्हाईल ट्रू, नेम इक्वल्स टू आपण इनपुट घेतला आहे युजर करून एंटर युअर नेम. इफ नेम इज जॉन, इफ कंडिशन सेट केलेलं आहे इफ नेम इक्वल्स टू जॉन ब्रेक केलेला आहे आणि त्यानंतर प्रिंट केलेला आहे थँक्यू यू टाईप द करेक्ट नेम. एंटर युअर नेम आपण प्राजक्ता टाकलं, त्यानंतर आपण रीना टाकलं, डेव्हिड टाकलं, कोमल टाकलं, जॉन टाकलं, जॉन टाकलं. जोपर्यंत आपण जॉन टाकत नाही तोपर्यंत आपल्याला इथं असं मेसेज प्रिंट होणार नाही थँक्यू यू टाईप द करेक्ट नेम. पण जॉन टाकलेला आहे त्यामुळे आपलं नाव इथं थँक्यू यू टाईप द करेक्ट नेम असं प्रिंट झालेलं आहे. त्यानंतर आपण बघूया फॉर लूप. A for loop is used to iterate through a sequence like list, tuple or string. Iterating over a sequence is called traversal. For loop म्हणजे सिक्वेन्स म्हणजे इटरेट थ्रू द सिक्वेन्स लाईक म्हणजे लिस्ट, टपल, स्ट्रिंग आणि सिक्वेन्स म्हणजे ते ट्रॅव्हल्सल थ्रू एक बाय एक जात असतं.
इथे आपण एक लिस्ट घेतलेली आहे 10, 20, 20.5 ए ॲपल, आणि इथे लूपमध्ये टाकलेला आहे फॉर आय इन लिस्ट प्रिंट आय. मग इथं आउटपुटला येणार 10, 20, 20.5 ए आणि ॲपल. जे जे आपण लिस्टमध्ये टाकलेलं आहे ते सर्व काही आउटपुट आपल्याला स्क्रीनवरती दिसेल. त्यानंतर अजून एक आपण लिस्ट घेतलेली आहे 10, 20, 30, 40. इथे सम इक्वल्स टू 0 फॉर आय इन लिस्ट, त्यामध्ये प्रिंट आय केलेला आहे आणि सम हे i+1 म्हणजे हे इटरेशन एक एक वाढवत गेलेलं आहे. सम आपल्याला 10चं आउटपुटमध्ये येणार 11, 21, 31 आणि 41. इथे तुम्ही बघू शकता 11, 31 आणि 41. आणि त्यानंतर आपण बघूयात इथे एक एक्झाम्पल्स गेलेला आहे. वॉवेल्स एक लिस्ट केलेली आहे. ए हे वॉवेल्स आहेत. वर्ड इक्वल्स टू वर्ड एक व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्यामध्ये इनपुट केलेलं आहे आपण एंटर स्ट्रिंग किंवा वर्ड. फाउंड इक्वल्स टू आपण लिस्टमध्ये स्टोअर केलं आहे. आणि फॉर लेटर इन वर्ड इफ लेटर इन वॉवेल्स फाउंड डॉट अपेंड लेटर. जर ते लेटर जर वॉवेल्समध्ये असेल तर त्याला आपण लिस्टमध्ये टाकणार. प्रिंट वर्ड आणि प्रिंट फाउंड केलेलं आहे. एंटर स्ट्रिंग वर्ड नेम आपण टाकलो आहे वेलकम टू पुणे. यामध्ये वॉवेल्स कुठले कुठले आहेत ते सगळे आपल्याला लिस्टमध्ये येणार. ई हे सगळे आपल्याला लिस्टमध्ये येणार आणि जे नाही ते कट होणार. त्यानंतर आपण बघूयात रेंज फंक्शन. इट इज यूज टू जनरेट अ सिक्वेन्स ऑफ नंबर्स 0 to n-1. रेंज म्हणजे स्टार्ट, स्टॉप आणि हे स्टेप साईज हे आपल्याला कंडिशन असते. रेंज कसं लिहितात, पहिले स्टार्ट करतात नंतर स्टॉप करतात, त्यानंतर आपण स्टेप साईज डिफाईन करतो. आणि स्टेप साईज हे बाय डिफॉल्ट 1 असते. जर नसेल तर आपण बघूयात लिस्ट 1 हे आपण केलेलं आहे आणि रेंज आपण सिलेक्ट केलेलं आहे. स्टार्ट 10, स्टॉप 30 आणि स्टेप साईज 3. फॉर आय इन लिस्ट 1 प्रिंट आय. इथं आपण स्टार्ट आपण 10 केलेलं आहे. स्टेप साईज आपली 3 आहे आणि एंड 30 म्हणजे आपल्याला 3चं डिफरन्स नाही येणार. 10, 13, 16, 19, 22, 25 आणि 28 असं आपल्याला प्रिंट होणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आपल्याला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि माझ्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लास्ट मिनिट गेटला असेच व्हिडिओ मी आणत राहीन आणि तुमचा असंच सपोर्ट राहू द्या. मी अजून व्हिडिओ बनवत राहील. धन्यवाद.